ते घेत राहणार. तुर्तास आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये सगळं काही आलबेले असं म्हणताना कुठेतरी सरकार जे ते मागे पडणार आहे का, किंवा या सगळ्या गोंधळामध्ये आता नेमकं सरकारचं काय होणार, किंवा मग हे नियोजन करताना भाजप आणि शिंदे सरकारमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं. याचे प्रत्येक अपडेट देखील तुम्हाला न्यूज स्टेट महाराष्ट्र वेळोवेळी पोहोचवणार आहे. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. उद्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. उद्घाटनाआधी जय्यत तयारी जी येते तिथे सुरू झालेली आहे. उद्या समृद्धी महामार्गाचं आयोजन होणार आहे. खरं तर उद्घाटनाचं आयोजन होणार आहे. याआधी फडणवीसांनी आणि मुख्यमंत्री शिंदेंनी या महामार्गाची चाचणी करून पाहिलेली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी ड्राईव्ह करून या महामार्गाची चाचणी केलेली आहे. त्यामुळे आता उद्या उद्घाटनासाठी हा महामार्ग एकूणच जो आहे तो सज्ज झालेला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः महाराष्ट्रात येऊन या महामार्गाचं उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे तयारी देखील सुरू झालेली आहे. ही दृश्य जी ती स्क्रीनवर आपण पाहतो, एकीकडे महामार्ग दिसतोय, दुसरीकडे या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन कसं सुरू आहे हे दिसतंय. प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले. तर प्रवीण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे महामार्ग जो आहे तो आता उद्घाटनासाठी सज्ज झालेला आहे, तर दुसरीकडे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार आहेत आणि या महामार्गाचं उद्घाटन करणार आहे. नियोजनाला सुरुवात झालेली आहे. कार्यक्रमस्थळी सध्या काय सुरू आहे, कसं नियोजन जे ते सुरू झालेलं आहे? उद्या नागपूर शहरासाठी आणि विदर्भासाठी, मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण की नागपूर मुंबई म्हणजे राज्याची उपराजधानी ते राज्याची राजधानी असा समृद्धी महामार्ग खुला होणार आहे आणि खऱ्या अर्थानं समृद्धी विदर्भ मराठवाड्यामध्ये येणार आहे. यासोबतच नागपूर शहरासाठी आणि विदर्भासाठी महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट जो आहे नागपूर मेट्रो, त्याचा नागपूर शहरातला जो पहिला प्रोजेक्ट आहे तो पूर्ण झालेला आहे आणि दुसरा फेज जो आहे त्याचं भूमिपूजन होणार आहे. आता पहिल्या फेजमध्ये मी ज्या ठिकाणी आता उभा आहे मेट्रो भवनमध्ये, आता माझ्या मागे आपण पाहू शकत असाल की या ठिकाणी मॅप दिसतोय आणि नागपूर शहरात जे 4 कॉरिडॉर आहेत त्या 4 कॉरिडॉरचं काम पहिल्या टप्प्यातलं पूर्ण झालेलं आहे. खापरीपासून हे काम सुरू झालं होतं आणि ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत हे काम झालं आणि लोकमान्य नगर पासून हिंगण्यातून हे काम सुरू झालं आणि प्रजापती नगरमध्ये हे काम झालं. आणि देशातून सर्वाधिक फास्ट मेट्रोचं कोणत्या काम झालं असेल तर हे काम झालं असा दावा महामेट्रोनं महाराष्ट्र सरकारनं केला होता. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा 50% महाराष्ट्र, 40% महाराष्ट्र सरकार, 40% केंद्र सरकार आणि 5% याच्यामध्ये नागपूर महानगरपालिका आणि नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट असे याच्यामध्ये पैसे जे आहेत ते खर्च करण्यात आलेले आहे. हा जो प्रोजेक्ट आपण पाहू शकतो या ठिकाणी या परिसरात आता हे जे मॉडेल तयार करण्यात आलेलं आहे या मॉडेलमध्ये ही बहुमजली वाहतूक व्यवस्था आहे आणि आशिया खंडामध्ये अशा पद्धतीनं इतकी मोठी बहुमजली व्यवस्था असण्याचा हा प्रोजेक्ट एकमेव आहे. खाली नॅशनल हायवे आहे, वरती त्याच्यात ब्रिज बांधून एक रोड तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती मेट्रो आणि यासारखाच आणखी एक प्रोजेक्ट आहे. त्या ठिकाणी अशी 4 मजली व्यवस्था आहे आणि त्या ठिकाणी रेल्वे सुद्धा आहे. मी आता नागपूर शहरातून मेट्रो ज्या परिसरातून तयार झालेली आहे ते दाखवतो. हे जरी काल्पनिक चित्र दिसत असलं तरी अशीच मेट्रो तयार झालेली आहे आणि हुबेहूब गेले जवळपास 8 वर्ष काम चाललं आणि या 8 वर्षामध्ये हे काम पूर्ण झालं पहिल्या टप्प्याचं. आता मी सुरुवातीपासून तुम्हाला दाखवतो की या परिसरामध्ये सर्वात आधी काम मेट्रोचं कुठून झालं तर मिहान डेपोपासून हे काम सुरू झालं आणि या परिसरातून ही जी मेट्रोची लाईन दिसते आहे या लाईनपासून मिहानपासून हे काम सुरू होऊन गेल्या 8 वर्षामध्ये हे पूर्ण ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि शहराच्या दाटीवाटीच्या भागातून म्हणजे इतवारी, गांधी भाग या भागातून सुद्धा नागपूर मेट्रोचा जो रूट आहे तो टाकण्यात आलेला आहे. हा जो रूट आहे हा नागपूर शहराचा नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ असा सगळा भाग जो आहे तो कव्हर करतोय. आणि दुसरा टप्पा जो आहे म्हणजे या मॅपमध्ये जिथे जिथे हे मेट्रोचे रूट संपलेले आहे त्याच्या पुढे आणखी 40 किलोमीटरची मेट्रो जी आहे ती त्याला मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाची मिळालेली आहे आणि त्याचं काम आता उद्याच्या या भूमिपूजनानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपूरकरांना कन्हानपर्यंत जाता येणार आहे, हिंगण्यापर्यंत जाता येणार आहे आणि यासोबतच बुटीपुरीपर्यंत जाता येणार आहे. आणि या नव्या एक्सटेन्शनमुळे नागपूर शहरात खऱ्या अर्थानं मेट्रोचं जाळं जे आहे ते जवळपास 100 किलोमीटरपर्यंत होईल. यासोबतच विदर्भातले इतर जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यांना ब्रॉडगेज मेट्रोनं म्हणजे सध्या जी रेल्वे लाईन आहे त्या रेल्वेवरतीच मेट्रोचे डबे
लावून मेट्रोच्या डब्याची गाडी त्या त्या मार्गातून रेल्वे मार्गातून धावली जाणार आहे. म्हणजे सध्या हा जो ही जी मेट्रोची लाईन आहे ही स्टँडर्ड गेज असते आणि आता ब्रॉड गेजचे डबे बनवले जाणार आहे. ते ब्रॉड गेजचे डबे साध्या जे रूळ आपल्या उपलब्ध आहे सध्या नागपूर वर्धा, नागपूर भंडारा, नागपूर च्या आसपास काटोल वगैरे त्या परिसरामध्ये ब्रॉड गेज मेट्रो जी आहे ती सुरू होणार आहे. त्यामुळे विदर्भासाठी अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे पहिला प्रोजेक्ट हा पूर्ण झालेला आहे 8 वर्षामध्ये. दुसऱ्या प्रोजेक्टचं उद्या भूमिपूजन आहे आणि याचा तिसरा जो प्रोजेक्ट आहे त्याचं काम सध्या सुरू आहे. त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळायची आहे आणि तो प्रोजेक्ट आहे ब्रॉडगेज मेट्रोचा. ब्रॉडगेज मेट्रोमुळे नागपूरपासून भंडारा, चंद्रपूर, बल्लारशाह आणि आसपासचे जे गाव आहे ते जोडली जाणार आहे. त्यामुळे यासोबतच तिसरा एक महत्वाचा प्रोजेक्ट उद्या त्या प्रोजेक्टचं भूमिपूजन होणार आहे आणि त्या प्रोजेक्टचं नाव आहे नाग नदी. नाग नदीचा प्रोजेक्ट आहे, स्वच्छतेचा प्रोजेक्ट आहे. ही नाग नदी आपण पाहू शकतो की शहराच्या मध्यभागातूनच नाग नदी वाहते आणि नागपूर शहराचं नाव हे नाग नदीवरूनच पडलेलं आहे. ऐतिहासिक महत्व नाग नदीला आहे, पण नाग नदीचा नाला झालेला आहे आणि अत्यंत नाग नदीची स्थिती जी नाल्याची झालेली आहे. त्यामुळे नाग नदीला पुन्हा एकदा नदीचं स्वरूप देण्यासाठी हा जवळपास 2200 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मंजूर करण्यात आलेला आहे. राज्य सरकारचे काही पैसे याच्यात, केंद्र सरकारचे पैसे आहे आणि नाग नदीच्या प्रकल्पाचं सुद्धा भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे नाग नदीमध्ये जितकेही घाण पाणी शहरातलं जातं, सांडपाणी जातं, ते सगळं बंद केलं जाणार आहे आणि जवळपास 500 किलोमीटरची नवी स्वच्छता लाईन, सिवर लाईन जी आहे ती शहरामध्ये तयार केली जाणार आहे. STP तयार केले जातील आणि हे जे सांडपाणी आहे हे स्वच्छ करून मग नाग नदी मध्ये टाकलं जाईल किंवा ते सांडपाण्याची व्यवस्था दुसरी केली जाईल. अगदी प्रवीण, आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट जे ते घेत राहणार. तुर्तास आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत आणि